हरिओम. जीवनात आपण सगळेच ग्रंथांचं वाचन पारायण करत असतो. पण या ग्रंथाचं त्यातील तत्त्वज्ञानाचं प्रत्यक्ष जीवनाच्या आणि परमार्थाच्या साधनेत रूपांतर करता आलं तर अशा ग्रंथाचं मुळात अमूल्य असलेले मोल आपल्याला विशेषत्वानं प्रत्ययाला येऊ शकतं. आणि म्हणूनच या आत्मारामाच्या 183 ओव्या आहेत, त्या रोज आपण एकानंतर एक पूर्ण घ्यायच्या. आता आज आपली 3री ओवी आहे, पण सुरुवात पहिली ओवीपासून करायची आहे. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासुनी झाला, झालाची नाही तया अरूपाला, रूप कैचे. 2री ओवी. तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परी तयास नमस्कार, भाव बळे माझा. आता 3री ओवी. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. बघा, वेदशास्त्र पुराण या एकाच वस्तूचा विचार करतात. वेदातून, शास्त्रातून, पुराणातून सांगण्याची पद्धत निरनिराळी असेल, सांगण्याची भाषा निरनिराळी असेल. यामध्ये सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनोवृत्तीप्रमाणे, प्रकृतीप्रमाणे फरकही पडत असेल. सांगणाऱ्यात फरक पडतो म्हणून ऐकणारा त्याप्रमाणे गोळा करत जातो आणि त्यामुळं कुणाला एकाचं चांगलं वाटतं तर दुसऱ्याचं आवडत नाही आणि सगळीकडेच आहे. आणि या अशा विविधतेला माणसाच्या प्रकृतीत वाव असल्यामुळं या सगळ्यांची सोय करण्याची शास्त्राची कल्पना आहे. जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे. वेदशास्त्र पुराण म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं. या सगळ्यांच्याच सांगण्याच्या पद्धतीसुद्धा अनेक आहेत. एका पद्धतीनं सांगेल असं नाही. अहो, इतकंच नाही, एक मनुष्य 2 वेळा सांगतो तरीसुद्धा सारखं असत नाही. एकापेक्षा एक वेगळं होऊ शकतं. ओघ निराळा असतो, परिस्थिती निराळी असते. तेव्हा असं असल्यामुळे निरूपणाच्या पद्धती बदलतात. पण हे सगळं जरी बदललं तरी मूळ सिद्धांत जो आहे त्याला धक्का लागत नाही. व्यवहारातलं उदाहरण दिल्यावर आपल्या एकदम लक्षात येईल. बघा, आपल्या शरीराच्या पोषणाकरता प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स एवढ्या गोष्टी लागतात. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कोणत्याही काळात जा, कोणत्याही परिस्थितीत जा, त्याच्यापेक्षा 6वी वस्तू पोषणाची आहे असं काही सांगता येणार नाही. या 5च वस्तू आहेत खरं म्हणजे. पण आता काही वेळेस कसं असतं, अन्न तेच असतं, जसं तत्त्व तेच असतं ना, तसं अन्न तेच असतं. पण फरक कुठे? आईनं करून घातलेलं, प्रेमळ माणसानं करून घातलेलं, जिव्हाळ्याच्या माणसानं करून घातलेलं, म्हणजे त्याची जात निराळी असं नाही, तर तिथे भाव निराळा आहे. आणि ज्याला नुसतीच अभिलाषा, लौकिकाची अभिलाषा असेल किंवा स्वार्थ असेल त्याची गोष्ट निराळी. पण ज्याला लौकिकाची अभिलाषा नाही, स्वतःचा काही स्वार्थ साधायचा नाही, असा मनुष्य कितीही विविध रीतीने सांगो, कितीही प्रकारांनी सांगो, त्याचा अर्थ शेवटी एकच असतो. म्हणून समर्थ म्हणतात की जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे. ज्याच्यामुळं आपलं सुख आपल्याला प्राप्त होतं, हे सुख असं आहे की शब्दी निशब्द, म्हणजे शब्द वापरतो कारण त्याच्याशिवाय मार्गच नाही. पण शब्दातून आम्हाला केवळ शब्द सांगायचं नाही, तर शब्दातून आम्हाला जे सांगायचं आहे ते कसं आहे, ते निशब्द आहे. समजा एखादा कार्यक्रम आहे आणि
तिथे कार्यक्रमामध्ये काही लोक गडबड करत असतील, बडबड बडबड जोरात चालू असेल, तर तिथे व्हॉलेंटियर्स असतात ना, तर ते व्हॉलेंटियर्स सांगतात, ओ बोलू नका. कुणी ऐकत नसेल तर जोरात आवाज चढून ओ बोलू नका म्हणतात. मग तेव्हा जर श्रोते मोठे तर्कनिष्ठ असतील तर ते काय म्हणतील, ओ आम्हाला बोलू नका म्हणता आणि तुम्ही तर बोलता ना, तुम्ही पण तर बोलतातच आहेत ना. पण मग आता इथे अर्थ काय आहे की जसं मला जर तुम्ही बोलू नका म्हणता तर तुम्ही का बोलता, असं जसं बोलू नका म्हणणाऱ्याला सांगायची सोय नाही. तो बोलत असताना सुद्धा, कारण त्याचा अर्थ बोलू नये असा आहे आणि हा गप्प बसला म्हणजे तोही गप्प बसणार, म्हणजे निशब्द हाच त्याचा परिणाम आहे आणि तो शब्दातून निर्माण व्हायचा आहे ना. जर इकडे हा म्हणालाच नाही की बोलू नका तर तिकडे शांतता होईल का, नाही. आणि म्हणून शब्दी निशब्द, समर्थांनी त्यासाठीच निशब्दतेकरिता हे सांगितलेलं आहे. मग निशब्दतेकडे आपल्याला जायचं आहे म्हणून शब्द वापरणं म्हणजे कसं, तर लहान मुलांना झोप यावी म्हणून आपण थोपटतो की नाही, तर शरीराला स्पर्श करणं, तर ते जागृती करता आहे. म्हणजे जेव्हा माणसं नादात असतात तेव्हा त्यांच्या पाठीवर आपण थोपटल्यासारखं करतो, म्हणजेच काय, मुळात थोपटणं हे जागृती करता आहे. आता हे जे झोपेत नेणारं थोपटणं आहे त्याला उपमा काय देतात समर्थ, संत वाङ्मय. मग आता हे झोपेत नेणारं म्हणजे कोणत्या झोपेत नेणारं, तर स्वस्वरूपाकडे नेणारं. आता जागृतीकडे जे थोपटणं आहे ते कशातून मिळतं, ललित वाङ्मयातून. आणि संत थोपटतात ते निशब्दाकडे जायचं म्हणून, गाढ निद्रेकडे त्याला न्यायचं आहे म्हणून. आणि म्हणूनच संतांचे शब्द हे कार्य करतात. आता आपण काही म्हणा बरं, झोप लागल्याशिवाय जीवनाला अर्थ आहे का हो, नाही, दिवसाला अर्थ नाही, झोप लागावीच लागते. झोपेमध्ये कोणताही शब्द नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, ते सुद्धा पुन्हा अरूपच आहे. पण 18-19 तास जर झोपायचं तर ते योग्य आहे का, नाही. मग झोपायचं किती, सर्वसाधारणपणे 6 तास प्रकृती धर्माप्रमाणे झोप लागलीच पाहिजे. आता जर त्याला विचारलं तू झोपेत काय करतो सांग, काय उपभोगलं सांग, तिथे अरूपी शब्दी निशब्द असतं. मी झोपलो आहे हेही सांगता येत नाही, काय करतो हे सांगता येत नाही, मी होतो की नाही हेही सांगता येत नाही. पण झोपतो आणि झोपला तरच दिवस चांगला जातो, नाहीतर चांगला जात नाही. रोज 8-8 तास काम केलं तर वर्षभर काम करू शकेल, पण एकदमच 24 तासाचं काम केलं तर दुसरा दिवस कसा उजाडेल हेही सांगता येत नाही. आणि म्हणून या विज्ञानाचं आयुष्य हे फक्त 100 वर्षाचं झालेलं आहे. खरं तर भागवताप्रमाणे आपण विचार केला तर मानवी देहाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पण आता ही जास्त प्रगती झाली आहे आणि आपण म्हणतो की प्रगती, पण नाही, प्रगती न साधून घेता अधोगतीकडे नेणारं हे आयुष्य 100 वर्षसुद्धा गाठवू शकत नाही. आणि म्हणूनच वेदांताची गरज आहे. मधून जे काही समजून घेतलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, जरा थोडं झोपलंही पाहिजे आणि मग काम करायला पाहिजे. कोण नको म्हणतं, सगळे आपण असंच करायला हवं. पण आपण वेगळ्या पद्धतीने जर जात असू तर अशा वेळेस आपली कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून समर्थ सांगतात शब्दी निशब्द. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.